महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी, हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो। क्रांतीचे महासूर्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। या ठिकाणी मंचावर उपस्थित भाजपचे अध्यक्ष आशिष शेलारजी, सन्मान्य विनोद तावडेजी, प्रकाश मेहताजी, विद्याताई ठाकूरजी, किरीट सोमय्याजी, पूनमताई महाजनजी, गोपाळ शेट्टीजी, भाई गिरकरजी, राज पुरोहितजी, योगेश सागरजी, मनीषाताई चौधरी, राज कदमजी, पराग अळवणेजी, अमित साठमजी, प्रवीण दरेकरजी, भारती लवेकरजी, तमिल सेल्वनजी, आर एन सिंगजी, अलकाताई केरकर, सन्मान्य आमचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री व्ही सतीशजी, रवींद्र भुसारीजी, मनोज कोटकजी, मंचावर उपस्थित भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या कार्यकर्ता भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे आजच्या माझ्या भाषणाच्या निमित्ताने अनेक लोकांनी मला SMS पाठवले। काहींनी पाठवलं जोरात बोला, काहींनी पाठवलं जवाब द्या, उत्तर द्या, काही पत्रकारांनी विचारलं नेमकं काय बोलणार आहे। आणि या ठिकाणी वेगवेगळ्या चॅनलनी वेगवेगळ्या प्रकारे आजच्या भाषणाच्या बद्दल, या भाषणामध्ये नेमकं काय होणार आहे अशा प्रकारचे वातावरण निर्मिती सुरू केली। काही चॅनलनी त्या ठिकाणी सांगितलं की या ठिकाणी आता मुख्यमंत्र्यांची जुगलबंदी होणार आहे। बंधू भगिनींनो, आम्ही जुगलबंदी करणारे लोक नाही आहोत। जुगलबंदी ही एक कला आहे, जुगलबंदी हे मनोरंजन आहे। आम्ही मनोरंजन करणारे लोक नाही आहोत, आम्ही जुगलबंदी करणारे लोक नाही आहोत, आम्ही नोटाबंदी करणारे लोक आहोत, भ्रष्टाचार बंदी करणारे लोक आहोत। आणि त्याकरता या राजकारणामध्ये या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत। खरं म्हणजे आशिष शेलार यांनी खऱ्या अर्थानं या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची भूमिका ठेवली आणि ती ठेवत असताना त्यांनी कौरव पांडव यांचा त्या ठिकाणी उल्लेख केला। मी कोणाला कौरव म्हणणार नाही, कारण मी हे मानत नाही की मी राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये कौरवांच्या सेनेसोबत बसलो आहे। पण बंधू भगिनींनो, एक गोष्ट आशिष शेलारजींनी जी सांगितली त्या गोष्टीमध्ये तथ्य आहे। आज मला सांगितलंच पाहिजे, कारण याच ठिकाणी ज्यावेळी युती तोडण्याची भाषा होते आणि असं सांगितलं जातं की आम्ही युतीमध्ये सडलो, आता यापुढे युती करणार नाही, त्यावेळी मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे ही युती तुटण्याचं कारण नेमकं काय आहे। विधानसभेच्या वेळी ज्यावेळी युतीची वाटाघाटी झाली, आज मी आपल्याला सांगतो या ठिकाणी आमचा निर्णय अंतिमता असा झाला होता, शिवसेना 147 जागा लढेल, भारतीय जनता पार्टी 127 जागा लढेल आणि 18 जागा मित्रपक्ष लढतील। पण त्यावेळी एक हट्ट 151 पेक्षा कमी जागा आम्ही लढणार नाही। एक हट्ट आम्ही घोषणा केली 151 ची, त्यामुळे आता 151 आमचे निवडूनच येणार आहे, त्यापेक्षा कमी जागा आम्ही लढणार नाही। आम्ही सांगितलं या मुंबईमध्ये लोकसभेचं मतदान बघा, मोदीजींना मिळणारा रिस्पॉन्स बघा, लोकांनी आपल्यावर एकत्रपणे जबाबदारी टाकली आहे। या महाराष्ट्राचा आपल्याला विकास करायचा आहे, त्यामुळे आम्ही पडती बाजू घ्यायला तयार आहोत। पारंपरिक पद्धतीनं लोकसभा आम्ही जास्त लढतो, विधानसभा तुम्ही जास्त लढता, ठीक आहे, तुम्ही विधानसभा जास्त लढा, आम्ही लोकसभा जास्त लढू। कमी जागा लढण्याची तयारी देखील आम्ही दाखवली, पण त्या ठिकाणी आम्ही 151 पेक्षा एक जागा देखील कमी घेणार नाही अशा प्रकारची भाषा बोलत
शिवसेनेनं युती तोडली. बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं माझ्यासारख्या माणसांनी तर नियतीचे आभारच मानायला पाहिजे. कारण त्या काळामध्ये जर ही युती झाली असती तर मी कधीच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो नसतो. ही युती तुटली आणि आपली ताकद आपल्याला त्या ठिकाणी लक्षात आली. भारतीय जनता पक्षाची शक्ती काय आहे, ताकद काय आहे, आमच्या कार्यकर्त्याची हिंमत काय आहे, ही हिंमत आम्हाला त्या ठिकाणी लक्षात आली. आणि त्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये तेव्हा देखील आम्ही सामना केला. सर्व जागांवर तुम्ही लढलात, सर्व जागांवर आम्ही लढलो. महाराष्ट्राच्या जनतेनं 123 जागा भारतीय जनता पक्षाला दिल्या आणि या ठिकाणी सर्वात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष प्रस्थापित झाला. पण या ठिकाणी खऱ्या अर्थानं आम्ही एक युतीचं सरकार स्थापित केलं. शिवसेनेला आम्ही सोबत घेतलं, सोबत घेऊन सरकार आम्ही स्थापन केलं. आणि म्हणून मला असं वाटत होतं की या ठिकाणी जर सरकारमध्ये आम्ही एकत्रित काम करतो आहोत तर आम्ही महानगरपालिकेतही एकत्रित काम करावं. आणि म्हणून मी एकच त्यांच्यासमोर शर्त ठेवली. मी त्या ठिकाणी जागांच्या संदर्भात शर्त ठेवली नाही. मी सांगितलं ठीक आहे, आम्हाला असं वाटतं अर्ध्या जागा मिळाल्या पाहिजेत. कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लोकसभेचे निकाल जर बघितले तर त्यातनं आपल्या लक्षात येतं आणि विधानसभेचे निकाल जर बघितले तर त्यातनं सर्वच आपल्या लक्षात येतं भारतीय जनता पार्टी किती प्रभागांमध्ये पुढे आहे, भारतीय जनता पार्टीने किती मतं मिळवली आहे. पण तरी देखील मी म्हटलं ठीक आहे, लोकसभेचा आधार नाही, विधानसभेचा आधार नाही, मला या ठिकाणी युती करायची आहे. माझी शर्त केवळ एकच आहे, तुमचे आणि आमचे विचार काही वेगळे नाही आहेत. तुमच्या विचाराची आमची फारकत नाही आहे, आमची फारकत तुमच्या आचाराची आहे. तुमच्या विचारात आणि आचारात फरक आहे. आम्हाला आचारामध्ये परिवर्तन हवं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी मी सांगितलं युती करायची असेल 2, 4, 5 जागा इकडे तिकडे चालतील, पण या ठिकाणी अजेंडा पारदर्शितेचा असला पाहिजे. पारदर्शी प्रामाणिकतेनं ही महानगरपालिका चालली पाहिजे. एवढ्या एका अजेंड्यावर या ठिकाणी युती झाली पाहिजे. काय चुकलं माझं? काय चुकलं सांगा? मी पारदर्शितेचं बोललो, ही माझी चूक आहे? या महाराष्ट्रामध्ये ज्या जनतेनं आम्हाला निवडून दिलं त्या जनतेची अपेक्षा काय आहे? बंधू भगिनींनो, माझा सवाल आहे, या महाराष्ट्रातली जनता ही भाजपच्या पाठीमागे किंवा 1995 साली युतीच्या पाठीमागे का आली? कारण या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या भ्रष्ट कारभाराला ते कंटाळले होते. या ठिकाणी ज्या प्रकारे हप्ताखोरी होती त्याला ते कंटाळले होते. ज्या प्रकारे अनाचार, अत्याचार, दुराचार होता त्याला ते कंटाळले होते. आणि म्हणून त्यांना मोदीजींच्या रूपानं एक आशेचं किरण दिसलं. त्यांना लक्षात आलं मोदीजींमध्ये शक्ती आहे, देश बदलू शकतात, त्यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र बदलू शकते. म्हणून ते आमच्या सोबत आले. लोकांनी आपल्याला कौल दिला, तो पारदर्शी कारभाराकरता कौल दिला. लोक आपल्या सोबत आले, ते भ्रष्टाचाराच्या विरोधात या ठिकाणी उत्तम शासन आपण देऊ म्हणून आले. माझा सवाल आहे, या ठिकाणी जर काही परिवर्तनच होणार नसेल, जर काही फरकच पडणार नसेल, त्यांनी पंजा असलेला तिरंगा झेंडा घेऊन हप्ता वसुली करायची आणि परिवर्तन करून आपण परिवर्तनात आलो की भगवा झेंडा घेऊन हप्ता वसुली करायची. एवढा जर फरक पडणार असेल तर या ठिकाणी अशा प्रकारच्या सत्तेकरता जनतेनं कौल आपल्याला दिलेला नाही. अरे हा भगवा झेंडा छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आग्रह कशावर होता? तो प्रामाणिक पारदर्शितेवर होता. अरे तुमचं आणि आमचं नातं काय आहे? तुमचं आणि आमचं नातं हिंदुत्वाचं आहे. तुमचं आणि आमचं नातं छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे. पण छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ भाषणापुरतं मर्यादित ठेवायचे आणि त्यांच्याच नावाने खंडण्या वसूल करायच्या. अशा प्रकारे जर चालत असेल तर छत्रपतींचं नाव घेण्याचा अधिकार हा या ठिकाणी कोणालाच मिळू शकत नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आमची मागणी एवढीच होती, पारदर्शी प्रामाणिकतेनं या ठिकाणी अजेंडा तयार करू, पारदर्शितेनं महानगरपालिकेचं संचालन करू. पण बंधू भगिनींनो, हा अजेंडा तुम्हाला का मान्य नव्हता? शेवटी
जर आपण परिवर्तन करायचंय आणि आम्हाला ते म्हणतात की पारदर्शिता आणायची असेल तर केंद्र सरकारमध्ये आणा, पारदर्शिता आणायची असेल तर राज्य सरकारमध्ये आणा. हो, माझी तयारी आहे आणि मी पारदर्शीपणेच कारभार करतोय आणि तुम्ही सांगाल तेवढीच पारदर्शिता आणायची माझी जबाबदारी आहे. कारण या ठिकाणी पारदर्शितेकरताच मी राज्याचं शासन चालवतोय. मला जर तुम्ही सांगितलं या 4 गोष्टी अजून पारदर्शीपणे झाल्या पाहिजे, त्या देखील माझी करायची तयारी आहे. पण ज्यावेळी मी म्हणतो महानगरपालिकेमध्ये पारदर्शिता आणा, त्यावेळी तुम्ही काय म्हणता? पारदर्शिता आणणार नाही. तुम्ही हे जर म्हटलं असतं की ठीक आहे, काही चुका झाल्या असतील, त्या चुका ठीक करू, नवीन अजेंडा तयार करू, पारदर्शी कारभार तयार करू, पारदर्शितेच्या माध्यमातून चांगली महानगरपालिका तयार करू. शेवटी होतात ना चुका, कोणाच्या हाताने होत नाही. आम्ही सरकार चालवतो, 2 गोष्टी आमच्याही चुकत असतील. पण चुका कबूल करून जो पुढे जातो तो प्रामाणिक असतो आणि जो चुका कबूल करत नाही, चुकांवर पांघरून टाकतो, जो या ठिकाणी आपली चूक झालीच नाही असं समजतो, त्याचा हेतू शुद्ध नसतो, त्याचा हेतू प्रामाणिक नसतो. आणि म्हणून आम्ही पारदर्शितेचा ज्यावेळेस विषय लावला, बंधू भगिनींनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो, याही वेळी आमच्या युतीची बोलणी करण्याकरता आमचे हे जे 3 नेते गेले होते, त्या 3 नेत्यांना मी सांगितलं, म्हटलं जागांचा विषय नाही आहे. ठीक आहे, आपल्या कार्यकर्त्यांना वाटतं 50% जागा मिळाल्या पाहिजेत, पण काही हरकत नाही. 2-5 जागा कमी मिळाल्या तरी हरकत नाही, 10 जागा कमी मिळाल्या तरी हरकत नाही, त्यांना जास्त जागा लढू द्या. पण प्रामाणिकतेच्या अजेंड्यावर कॉम्प्रोमाइज केलं जाणार नाही. आपल्याला जागांकरता लढाई करायची नाही, प्रामाणिकतेच्या अजेंड्यावर, पारदर्शितेच्या अजेंड्यावर कॉम्प्रोमाइज करायचं आहे. पण आशिष शेलार, तुम्ही सांगितलं ते सत्य आहे. काय भाव होता? मागच्या वेळी आम्ही 65 जागा लढलो, त्यावेळी कदाचित आमची ताकद कमी होती, जास्त होती, मी बोलणार नाही. पण आज विधानसभेच्या निवडणुकीत, लोकसभेच्या निवडणुकीत आमची ताकद दिसल्यानंतर देखील तुम्ही ज्यावेळी आम्हाला 60 जागा देण्याचा विषय या ठिकाणी देता, त्याच वेळी लक्षात येतं हा पारदर्शितेचा अजेंडा तुम्हाला मान्य नाही. तुम्ही मनामध्ये ठरवून टाकलं होतं या ठिकाणी युती करायची नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थानं 60 जागांचा प्रस्ताव म्हणजे या ठिकाणी आशिष शेलारांनी सांगितलं, कौरवांची सेना नसेल पण भाव तोच या ठिकाणी आहे. कारण त्या ठिकाणी कौरवांच्या मयसभेमध्ये प्रभू श्रीकृष्ण गेल्यानंतर श्रीकृष्णांनी धृतराष्ट्राला सांगितलं, अरे धृतराष्ट्रा, या ठिकाणी खऱ्या अर्थानं चांगलं राज्य जर स्थापन करायचं असेल तर धृतराष्ट्रा, तुला पांडवांची आवश्यकता आहे. पांडवाचं आणि तुझं नातं हे वनाप्रमाणे आणि सिंहाप्रमाणे आहे. ज्याप्रमाणे सिंहाला वनाची आवश्यकता असते, कारण त्या वनाच्या माध्यमातून सिंहाला त्या ठिकाणी राहण्याचं एक स्थान मिळत असतं, त्याचवेळी वनाला देखील सिंहाची आवश्यकता असते. कारण त्या माध्यमातून वनाचं संरक्षण, नद्यांचं संरक्षण हा सिंह त्या ठिकाणी करत असतो. आणि म्हणून हे सिंहाचं आणि वनाचं जे नातं आहे ते नातं तू ओळख. आणि या नादान दुर्योधनाच्या नादाला लागू नको, या शकुनी मामाच्या नादाला लागू नको. त्या ठिकाणी तू पांडवांना त्यांचं राज्य देऊन टाक. पण काय म्हणाला दुर्योधन? दुर्योधन म्हणाला, सुईच्या टोकावर मावेल एवढी देखील जमीन राज्याची मी द्यायला तयार नाही. बंधू भगिनींनो, तेव्हाही शकुनी मामा आणि दुर्योधनाचंच चालायचं. आणि आजही शकुनी मामा रूपी अनेक लोक हे त्या ठिकाणी दुर्योधनाच्या आजूबाजूला आपल्याला पाहायला मिळतात, हे त्या ठिकाणी धृतराष्ट्राच्या आजूबाजूला आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्या माध्यमातून 60 जागा घेऊन तुम्ही चूप बसा. 60 जागा दिल्या एवढीच भाजपची अवकात आहे असे सांगणारे जे शकुनी मामा आहेत, त्या शकुनी मामांना 21 तारखेला दाखवून देऊ भारतीय जनता पक्षाची अवकात काय आहे आणि तुमची अवकात काय आहे. खऱ्या अर्थानं बंधू भगिनींनो, या ठिकाणी आम्ही 25 वर्ष युतीमध्ये सडलो. मला आश्चर्य वाटतं, ही युती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलेली युती होती. ही युती प्रमोदजी महाजन, गोपीनाथराव मुंडे यांनी केलेली युती होती. आणि 25 वर्षाच्या युवा युतीमध्ये खऱ्या अर्थानं
जर नुकसान कोणाचं झालं असेल पक्षांचं सोडून द्या, पण 25 वर्ष महानगरपालिका तुमच्या हातामध्ये दिली, या मुंबईचं नुकसान या 25 वर्षामध्ये झालं हे मात्र तुम्हाला या ठिकाणी मान्य करावं लागेल. अरे तुमचं आणि आमचं नातं हे हिंदुत्वाचं नातं होतं. खऱ्या अर्थानं ज्यावेळी या देशामध्ये केवळ मतांच्या लांगुल चालनाकरता या ठिकाणी लांगुल चालनाचं धोरण घेतलं जायचं, केवळ मतं मिळाली पाहिजे म्हणून राष्ट्रवादाच्या ऐवजी फुटीरतावाद्यांना त्या ठिकाणी मदत केली जायची, त्यावेळी छत्रपतींचा भगवा झेंडा घेऊन आपण सगळे लोक एकत्रित आलो. राष्ट्रवादाच्या या मुद्द्यावर आपण सगळे त्या ठिकाणी एकत्रित आलो. राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर एकत्रित आलो असताना आमची तर भूमिका ही आहे, अरे राष्ट्रवादाकरता सत्ता मिळेल किंवा मिळणार नाही. अरे सत्ता काय आहे, हे राष्ट्र जगलं तर आम्ही जगणार आहोत, हे राष्ट्र राहिलं तर सत्ता येणार आहे. त्यामुळे या ठिकाणी राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर आम्ही एकत्रित आलो होतो. तुमची 25 वर्ष सडली असतील, पण जरी आम्ही छोटा पार्टनर म्हणून त्या ठिकाणी ताकद असताना देखील वारंवार तुम्हाला या ठिकाणी सत्ता दिली. 25 वर्ष आमच्या भरोशावर तुमचा महापौर तयार केला. त्या महापौरांनी किंवा त्या ठिकाणच्या तुमच्या सत्तेनं नेमकं काय केलं हे मी सांगण्याची आवश्यकता नाही आहे, पण तरी देखील मी म्हणेन ही 25 वर्ष आमची सडली नाहीत. ही 25 वर्ष आमची सडली नाहीत, पण या 25 वर्षांनी आम्हाला एक धडा दिला, आणि तो धडा हा दिला, कोणाही सोबत फरफटत जाऊ नका. तुम्ही फरफटत गेलात तर या समाजाचं नुकसान आहे, या मुंबईचं नुकसान आहे. खऱ्या अर्थानं तुम्ही युती तोडण्याची घोषणा केली. आज भारतीय जनता पक्ष पूर्णपणे तयारीत आहे. या ठिकाणी आम्ही पहिल्याच दिवशी ठरवलं होतं, जो येईल त्याला सोबत घेऊ, जो येणार नाही त्याच्याशिवाय जाऊ. परिवर्तन तर होणारच आहे, ते करून दाखवणारच आहोत. परिवर्तन तर या ठिकाणी अटळ आहे. आणि म्हणून माझ्या कार्यकर्ता भगिनी आणि बंधूंनो, ही लढाई आपली ही तू मैची लढाई नाही आहे, ही जुगलबंदीची लढाई नाही आहे. माझा तुम्हाला या ठिकाणी निवेदन आहे, खऱ्या अर्थानं शिवसेना आपल्यापासून दूर गेली असेल, त्यांनी काडी मोड घेतला असेल, ते वेगळे लढत असतील तरी हरकत नाही. ते आमचे वैचारिक शत्रू नाहीत. त्यांचा आचार आम्हाला मान्य नाही, त्यांचा भ्रष्ट कारभार आम्हाला मान्य नाही, म्हणून आचारावरनं ही फरकत आम्ही घेतलेली आहे. आमची लढाई ही काँग्रेस राष्ट्रवादीची विचारांची लढाई आहे आणि शिवसेनेची आचाराची लढाई आहे. या लढाईमध्ये आम्ही विजयी होणारच, हा या ठिकाणी कॉन्फिडन्स आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आपण ठेवला पाहिजे. आज मुंबई बदलायची आहे. खरं म्हणजे कधी कधी मला आश्चर्य वाटतं, ज्यावेळी आम्ही सांगतो मुंबईमध्ये आम्ही खूप काही केलं, करून दाखवलं, अशा प्रकारच्या गोष्टी ज्यावेळेस आम्हाला ऐकायला मिळतात त्यावेळी मला आश्चर्य वाटतं. आमचे प्रमोदजी नेहमी म्हणायचे की कुठल्याही गोष्टीचं श्रेय घेऊ नका. मुलगा 15 वर्षाचा झाला तर त्याला मिसळून फुटते, त्यात बापाचं कुठलंही कर्तृत्व नसतं. तसंच आजपर्यंत मुंबईचं जे काही झालं ते 25 वर्षामध्ये होणारच होतं, पण जे झालं नाही त्याची जबाबदारी नेमकी कोण घेणार आहे? मुंबईतला सामान्य माणूस, झोपडपट्टीमध्ये राहणारा माणूस आजही त्याच झोपडपट्टीत खितपत पडलाय. त्याला पाणी नाही, त्याला वीज नाही, याची जबाबदारी कोण घेणार आहे? या मुंबईमध्ये आज आपण बघतोय, एकीकडे गगनचुंबी इमारती आहे, दुसरीकडे मुंबईतला सामान्य माणूस साधं घर विकत घेऊ शकत नाही. याची जबाबदारी कोण घेणार आहे? या मुंबईतल्या सामान्य माणसाचं संपूर्ण जीवन हे लोकलचे धक्के खात खात किंवा रस्त्यावर ट्रॅफिकमध्ये अडकून अडकून त्या ठिकाणी संपूर्ण जीवनातला क्षण हा त्या ठिकाणी तो गमावतो. याचं खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी श्रेय कोण घेणार? आणि म्हणून सामान्य मुंबईकराच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याकरता आज तुम्ही काय केलं हे सांगण्याची आवश्यकता आहे. आज मुंबईचा समुद्र किनारा बघा. आपण इतर मुंबईसारख्या देशाच्या कुठल्याही राजधानीच्या शहरामध्ये किंवा अशा मोठ्या शहरामध्ये जाऊन बघा, तिथला समुद्र किनारा तुम्हाला स्वच्छ दिसतो. त्या समुद्र किनाऱ्यात तुम्हाला घाण दिसत नाही, त्या ठिकाणी तुम्हाला कचरा दिसत नाही. पण या ठिकाणी आमच्या मुंबईचा हजारो शेकडो कोटी लिटर आमचा जो मैला आहे, हा सगळा मैला हा आमच्या समुद्रामध्ये आम्ही सोडतो. एकीकडे
मुंबई महानगरपालिकेमध्ये 55,000 कोटी रुपयाचे फिक्स डिपॉझिट तुम्ही करता आणि दुसरीकडे मुंबईच्या मैल्यावर प्रक्रिया करून त्या ठिकाणी चांगलं शुद्ध पाणी हेच समुद्रामध्ये गेलं पाहिजे याकरता योजना देखील तुम्ही तयार करत नाही. मग निवडणुका आल्या की त्या ठिकाणी टेंडर काढायचे, निवडणुका आल्या की घोषणा करायच्या. खऱ्या अर्थानं या मुंबईच्या समुद्राची अवस्था ही तुमच्या नाकर्तेपणाने या ठिकाणी झाली आहे आणि म्हणून आज मुंबई पर्यावरणाच्या दृष्टीनं सस्टेनेबल शहर होऊ शकलं नाही, कारण याच्याकडे कधीच तुमचा फोकस नव्हता. आज या ठिकाणी 2 वर्षामध्ये या मुंबईमध्ये राज्य सरकारने जे काम करून दाखवलं, या मुंबईमध्ये बॉम्ब विस्फोटानंतर मागच्या सरकारच्या काळामध्ये मुंबईमध्ये सीसीटीव्हीचं नेटवर्क आम्ही उभं करू अशा प्रकारचं त्या सरकारनं सांगितलं. 6-8 वर्ष करू शकले नाहीत. मात्र आपलं सरकार आलं आणि 2 वर्षामध्ये या मुंबईच्या प्रत्येक सिग्नलवर सीसीटीव्हीचा कॅमेरा लावला आणि त्या ठिकाणी संपूर्ण मुंबई ही सीसीटीव्हीच्या सर्व्हिलन्स खाली आम्ही आणली. मुंबईला वायफाय शहर आम्ही तयार केलं. या मुंबईमध्ये मेट्रोचं जाळं आम्ही तयार करतोय. खऱ्या अर्थानं या ठिकाणी मला सांगितलं पाहिजे की या मुंबईमध्ये गेल्या सरकारच्या काळामध्ये केवळ 8 किलोमीटरची मेट्रो तयार झाली 8 वर्षामध्ये आणि आपल्या सरकारनं 2 वर्षामध्ये 120 किलोमीटर मेट्रोचं काम सुरू केलेलं आहे आणि येत्या काळामध्ये 200 किलोमीटर मेट्रोचं काम आम्ही पूर्ण करणार आहोत. एकीकडे मेट्रोचं जाळं आम्ही तयार करतो, दुसरीकडे एलिव्हेटेड रेल्वेचं जाळं आम्ही तयार करतो आणि या ठिकाणी मुंबई आणि MMR रिजन याचं इंटिग्रेशन आम्ही करतो. आज या ठिकाणी CST पासनं पनवेल पर्यंत, चर्चगेट पासनं विरार पर्यंत का कोणाच्या लक्षात आलं नाही की एवढा मोठा राईट ऑफ वे आपल्याकडे आहे. जर आपल्याला रेल्वे डिकंजेस्ट करायची असेल तर रेल्वेवर रेल्वे बांधता येते. ही रेल्वेवर रेल्वे जर आपण बांधली तर त्यातनं रेल्वेची कॅपॅसिटी दुप्पट होईल. ती दुप्पट झाली तर आज आमचा सामान्य माणूस त्या रेल्वेमध्ये जे धक्के खातो त्याला खावे लागणार नाहीत. हा विचार भारतीय जनता पक्षानं केला आणि त्या ठिकाणी एलिव्हेटेड रेल्वेची योजना ही आम्ही नीती आयोगातनं मंजूर केली. आज एकीकडे आम्ही मोठ्या प्रमाणात जाळं मेट्रोचं तयार करतोय, दुसरीकडे रेल्वेचं जाळं तयार करतोय, त्याला मोनोची कनेक्टिव्हिटी देतोय आणि हे सगळं करत असताना सगळ्यात महत्वाचं जर काही असेल तर इंटिग्रेशन महत्वाचं आहे. एखाद्या माणसाला तो जिथे उभा आहे तिथपासनं 300 ते 500 मीटरमध्ये कुठला तरी पब्लिक ट्रान्सपोर्ट उपलब्ध असला पाहिजे. त्या ट्रान्सपोर्टची एंड टू एंड कनेक्टिव्हिटी असली पाहिजे. त्याला मोबाईलवर समजलं पाहिजे मी जिथे उभा आहे आणि मला जिथे जायचं आहे मी किती मिनिटात पोहोचणार आहे, मी कशा प्रकारे पोहोचणार आहे, हे सगळं इंटिग्रेशन करता आलं पाहिजे. आम्ही जो प्रकल्प तयार केला तो इंटिग्रेशनचा प्रकल्प तयार केला आणि माझा दावा आहे की हे सगळं जाळं ज्यावेळी आम्ही पूर्ण करू त्यावेळी MMRच्या कुठल्याही भागातनं कुठल्याही भागामध्ये 1 तासाच्या आत जाता येईल. मेट्रो असेल, मोनो असेल, सबअर्बन रेल्वे असेल, बस सिस्टीम असेल, या सगळ्यांचं आम्ही इंटिग्रेशन करतो आणि त्याला सिंगल तिकिटावर आणतो. एक तिकीट घेतलं की तेच तिकीट रेल्वेचंही चालेल, तेच मेट्रोचंही चालेल, तेच मोनोचंही चालेल, तेच बसमध्येही चालेल. आणि तुम्ही जिथे उभे असाल गोरेगावला स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या समोर उभं राहून त्या ठिकाणी तुम्ही मोबाईलवर बघितलं की मला पनवेलला जायचं आहे तर तुम्हाला त्या ठिकाणी चिंता करायची आवश्यकता नाही. थेट तुमच्या मोबाईलवर दिसेल इथपासनं 200 मीटरवर मेट्रोचं स्टेशन आहे, त्या मेट्रोने इथपर्यंत जा, तिथे मोनो आहे, तिथनं रेल्वेपर्यंत जा, रेल्वेने तुम्ही त्या ठिकाणी पनवेलपर्यंत जाऊ शकता आणि त्यातही तुमच्या घरापर्यंत जायचं असेल तर या बसमध्ये जाऊन बसा, त्या बसने तुमच्या घरापर्यंत तुम्ही पोहोचू शकता. इतकं इंटिग्रेशन हे या ठिकाणी या संपूर्ण व्यवस्थेचं आम्ही करणार आहोत आणि याची सुरुवात आम्ही केली आहे. आम्ही या ठिकाणी करून दाखवलं म्हणणारे नाही, आम्ही या ठिकाणी करणार आहोत म्हणणारे नाही. खऱ्या अर्थानं जमिनीवर काम सुरू करून आज ज्यावेळेस आम्ही दाखवतो त्यावेळी आम्हाला सांगावं लागत नाही करून दाखवलं, जनताच आम्हाला म्हणते होय तुम्ही करून दाखवलं. अरे आपण म्हणणं हे महत्वाचं नसतं, जनतेनं म्हटलं पाहिजे होय करून दाखवलं. ते करून दाखवण्याचं काम या ठिकाणी आम्ही करतोय. आज मुंबईतली झोपडपट्टी आहे,
या झोपडपट्टीतल्या प्रत्येक व्यक्तीला घर मिळालं पाहिजे. केंद्र सरकारच्या जमिनीवर झोपडपट्टी आहे. आज खरं म्हणजे किती दुटप्पी भूमिका आहे बघा. एकीकडे या एअरपोर्टच्या आसपासची सगळी झोपडपट्टी, या झोपडपट्टीला त्या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीला घर दिलं पाहिजे याकरता आम्ही केंद्र सरकारकडे गेलो आणि देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा केंद्र सरकारने मान्य केलं, ठीक आहे, इन सिटू त्या ठिकाणी डेव्हलपमेंट करा, त्या ठिकाणी जो झोपडपट्टीवाला जिथे बसलाय त्याला तिथेच घर द्या. आम्हाला वाटलं किती चांगलं झालं, आता आपल्याला या ठिकाणी प्रत्येक गरिबाला घर देता येईल. त्या एअरपोर्टच्या झोपडपट्ट्यांमध्ये बसलेल्या 50,000 परिवारांना आपल्याला घर देता येईल. तो आदेश घेतला, या ठिकाणी आलो आणि मी सांगितलं की झोपडपट्टी आमचा जो विभाग आहे त्याला सांगितलं तात्काळ सर्व्हे सुरू करा. किती लोक आहेत याचा सर्व्हे करावा लागेल, त्यांना किती जागा लागते याचा सर्व्हे करावा लागेल, लेआउट प्लॅनिंग करावं लागेल. जसा सर्व्हे आम्ही सुरू केला, काही लबाडांनी त्या ठिकाणी येऊन चांगलं चालू केलं, तुम्हाला या ठिकाणून हुसकून काढणार, तुम्हाला या ठिकाणी घरं देणार नाही, सरकारचा कुठला निर्णयच नाही, तुम्हाला 10 किलोमीटर 20 किलोमीटर दूर त्या ठिकाणी नेणार. खऱ्या अर्थानं या ठिकाणी मुंबईमध्ये ही जी प्रवृत्ती आहे, लोकांना त्या ठिकाणी दिशाभूल करून त्याला गरीबच ठेवायचं, त्याची दिशाभूल करायची, त्याला बेघरच ठेवायचं, केवळ त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या घोषणा करायच्या, गप्पा मारायच्या आणि त्या ठिकाणी भावनात्मक भाषणं करायची आणि त्या भाषणाच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला केवळ त्या ठिकाणी अफूची गोळी द्यायची. हे कुठेतरी बंद झालं पाहिजे आणि सत्य लोकांसमोर जाऊन कशा प्रकारे परिवर्तन होणार आहे हे या ठिकाणी त्याच्या समोर आलं पाहिजे. मी या ठिकाणी सांगतो, या ठिकाणी विमानतळाची झोपडपट्टी असो की इतर कुठली झोपडपट्टी असो, केंद्र सरकारची झोपडपट्टीच्या लँडवर बसलेली झोपडपट्टी असो, शक्यतोवर प्रत्येक व्यक्तीचं इन सिटू त्याच ठिकाणी पुनर्वसन आम्ही करणार आहोत. अरे चमचमणाऱ्या इमारतींची मुंबई पुरे झाली, गगनचुंबी इमारतींची मुंबई पुरे झाली. त्या गगनचुंबी इमारती बांधण्याकरता कोणाची मदतीची आवश्यकता नाही आहे, ते तर धनिक बांधणारच आहेत, ते मुंबईमध्ये होणारच आहेत. आम्हाला त्या गगनचुंबी इमारती नको आहेत, आम्हाला गरिबाला घर द्यायचं आहे, सामान्य माणसाला घर द्यायचं आहे, मध्यमवर्गीयाला घर द्यायचं आहे. ती मध्यमवर्गीयाची मुंबई, ती गरिबाची मुंबई. माननीय आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की या ठिकाणी विचार करायचा असेल तर गरिबाचा विचार करा आणि जर मुंबई परिवर्तित करायची असेल तर त्या मुंबईमध्ये 60% जनता ही झोपडपट्टीमध्ये राहते. त्यांच्याकरता योजना तयार न करता ही मुंबई कधीच परिवर्तित होऊ शकत नाही. आणि म्हणून मी तुम्हाला वचन देतो, या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये आपलं सरकार आल्यानंतर महानगरपालिका काम करेल. ती गरिबाकरता, ती सामान्याकरता, ती मध्यमवर्गीयाकरता, या घटकांच्या विकासाकरता ही महानगरपालिका या ठिकाणी काम करेल. आज मुंबईला कनेक्टिव्हिटी देण्याचं काम आम्ही करतो. एकीकडे ट्रान्स हार्बर लिंक, मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारी ट्रान्स हार्बर लिंक, ज्या एका लिंकमुळे काय परिवर्तन होणार आहे. आज जर एखाद्या चाकरमान्याला सांगितलं की पनवेलमध्ये जाऊन घर घे, तो मजबुरीने त्या ठिकाणी घेतो, पण त्याच्या मनामध्ये नेहमी असतं की नवी मुंबईत राहायला गेलो आणि नोकरीला जर मुंबईत यायचं असेल तर 2 तास मला ट्रॅव्हल करावं लागतं, माझ्या जीवनातले 2 तास वाया जातात. पण आता मुंबई आणि नवी मुंबई 22 किलोमीटरच्या सागरी सेतूनं आपण जोडतोय. जगातला नव्हे देशातला सगळ्यात मोठा सागरी सेतू हा आपण त्या ठिकाणी बांधतोय. 20 वर्ष या सागरी सेतूचं संकल्पचित्र हे केवळ पेपरमध्ये छापलं जात होतं. इलेक्शन आलं की इलेक्शनमध्ये त्या सागरी सेतूचं चित्र दाखवलं जात होतं, पण त्याच्यावर कधीच कारवाई झाली नाही. मला सांगताना आनंद वाटतो, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या हस्ते आम्ही त्याचं भूमिपूजन केलं, त्याचं काम आम्ही सुरू करतो आणि 4 वर्षामध्ये मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा सागरी सेतू हा आम्ही त्या ठिकाणी तयार करणार आहोत. खऱ्या अर्थानं कोस्टल रोड, आज मला कधी कधी समजत नाही ही दुटप्पी भूमिका का. एकीकडे कोस्टल रोड करता पाठीमागे लागून परवानग्या आम्ही आणतो,
तुम्ही म्हणता कोस्टल रोड आमच्या महापालिकेनेच बांधला पाहिजे. आम्ही म्हटलं हरकत नाही, आम्हाला टेंडरमध्ये इंटरेस्ट नाही, आम्हाला कामामध्ये इंटरेस्ट आहे, महानगरपालिकेला बांधू द्या. एकीकडे म्हणायचं महानगरपालिका कोस्टल रोड बांधेल आणि दुसरीकडे कोळी बांधवांमध्ये जाऊन सांगायचं की हा कोस्टल रोड झाला तर तुमचंही रोजीरोटी त्या ठिकाणी समाप्त होईल, म्हणून तुम्ही त्या ठिकाणी आंदोलन करा. ही कुठली दुटप्पी भूमिका आहे? एकदा ठरवून घ्या तुम्ही कुठल्या बाजूला. आणि मी या ठिकाणी तमाम मुंबईच्या कोळी बांधवांना आश्वस्त करू इच्छितो, कुठल्याही परिस्थितीत आमचे कोळी बांधव हे आमच्या मुंबईचे मूळ निवासी आहेत, त्यांच्या कुठल्याही बाबीला धक्का आम्ही पोचू देणार नाही. त्यांची रोजी रोटी छिनून या ठिकाणी कुठलीही कारवाई आम्ही करणार नाही. अरे कोळीवाड्यांचं डेझिग्नेशन हे या मुंबईच्या डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये करण्याचा आदेश हा जर कोणी काढला असेल तर तो या देवेंद्र फडणवीसने काढला आहे. आणि या ठिकाणी याच कोळीवाड्याचं रिडेव्हलपमेंट झालं पाहिजे. याकरता केंद्र सरकारकडे CRZच्या नियमामध्ये कोळी बांधवांकरता शिथिलता द्या म्हणून आम्ही त्या ठिकाणी डेप्युटेशन दिलं. आणि मला विश्वास आहे लवकरच त्या संदर्भातला निर्णय देखील केंद्र सरकार घेणार आहे आणि माझ्या कोळी बांधवांना देखील त्यांच्या कोळीवाड्यामध्ये चांगल्या प्रकारे राहता येईल. ही व्यवस्था ही या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वात होणार आहे. आम्हाला दुटप्पी भूमिका नको आहे. अरे ज्यावेळी मेट्रो 3चं काम सुरू करायचा विषय आला, तुम्ही विषय सांगितला की गिरगावातला मराठी माणूस हा त्या ठिकाणी तुम्ही बेघर करताय, त्याला तुम्ही वाटेला लावताय, गिरगावमध्ये मराठी माणसावर अन्याय करताय. मी तुम्हाला ओरडून ओरडून सांगत होतो ही मुंबई मराठी माणसाची मुंबई आहे. या मुंबईतनं मराठी माणसाला कोणीच बाहेर काढू शकत नाही. अरे आम्ही निर्णय घेतला आणि निर्णय घेऊन त्या गिरगावातल्या जो आमचा गरीब मराठी माणूस 150 फुटाच्या घरामध्ये त्या ठिकाणी राहत होता, आम्ही सांगितलं मेट्रोमध्ये जर तुझं घर जात असेल इकडे तिकडे नाही, त्याच ठिकाणी 450 चौरस फुटाचं घर हे तुला त्या ठिकाणी देण्याचं काम हे राज्य सरकारच्या वतीनं आम्ही करू. अरे BDD चाळीमध्ये राहणारा माझा मराठी माणूस, या मराठी माणसाकरता BDD चाळीचं रिडेव्हलपमेंट केलं पाहिजे. खऱ्या अर्थानं गेले 20 वर्ष BDD चाळीचं रिडेव्हलपमेंट होऊ शकलं नाही. त्याच्या पाठीमागची कारणं मी सांगणार नाही, पण ते का होऊ शकलं नाही एकदा कारण शोधली तर धारीतले शुक्राचार्य कोण कोण आहेत हे आपल्या लक्षामध्ये येईल. पण त्या BDD चाळीमध्ये राहणाऱ्या माझ्या गरीब असलेल्या 160 फुटाच्या घरामध्ये राहणाऱ्या मराठी माणसाला त्या ठिकाणी 500 फुटापेक्षा जास्त जागा देण्याचा निर्णय हा आमच्या सरकारनं या ठिकाणी घेतला. बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं मराठी माणसाच्या पाठीमागे उभं राहण्याचं काम हे या ठिकाणी भारतीय जनता पक्षानं केलं. आमच्या भाषणामध्ये केवळ मराठी माणूस नाहीये आणि आम्हाला मराठी अमराठी हा भेदही करायचा नाहीये. या मुंबईमध्ये मराठी माणसानं मुंबईच्या विकासामध्ये खऱ्या अर्थानं भूमिका निभावली, पण त्याच वेळी या मुंबईमध्ये जे बाहेरून आले आणि 3-3 पिढ्या या ठिकाणी राहत आहेत त्यांनीही मुंबईच्या विकासामध्ये आपली भूमिका निभावली, हे देखील आपल्याला मान्य करावंच लागेल. आणि म्हणून निवडणुका आल्या की भाषावाद, निवडणुका आल्या की प्रांतवाद, निवडणुका आल्या की जातीवाद, निवडणुका आल्या की धर्मवाद. मला असं वाटतं कुठेतरी हे आता थांबवण्याची आवश्यकता आहे. मोदीजींनी आपल्याला सांगितलंय आपला नारा एकच आहे, सबका साथ सबका विकास. सर्वांना सोबत घेऊन. आणि या ठिकाणी आज आमचा अल्पसंख्याक समाज आहे, अल्पसंख्याक समाजाला देखील या ठिकाणी आपल्याला पुढे आणावं लागेल. आमचं हिंदुत्व संकुचित हिंदुत्व नाही आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्माच्या आधारावर कधीच भेद केला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, पण त्या स्थापनेच्या वेळी त्यांच्या मनामध्ये जेवढा हिंदूंबद्दल मान होता तेवढ्याच इतर धर्मियांबद्दल देखील सन्मान होता. आणि जे लोक स्वराज्याच्या बाजूचे होते त्यांचा जात त्यांचा धर्म हा कधी महाराजांनी पाहिला नाही. आणि म्हणून जे राष्ट्रवादी विचाराचे आहेत, जे भारताच्या उत्थानाकरता महाराष्ट्राच्या उत्थानाकरता या ठिकाणी स्वप्न बाळगतात, ते कुठल्या जातीचे आहेत, ते कुठल्या धर्माचे आहेत हे आम्हाला बघायचं नाही आहे. त्या प्रत्येकाला सोबत घेऊन या मुंबईचा आणि महाराष्ट्राचा विकास हा या ठिकाणी आम्हाला करायचा आहे.
बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं या मुंबईमध्ये आमची निवडणूक ही विकासाची निवडणूक आहे. आमचा अजेंडा विकासाचा अजेंडा आहे. आणि माझी विनंती आहे, जर आता कौरव पांडव या कथा झाल्याच असतील तर ठीक आहे, या ठिकाणी धर्मयुद्ध करू. आणि धर्मयुद्धामध्ये बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं धर्मयुद्धामध्ये कोण समोर आहे हे बघायचं नसतं. सत्याची बाजू काय आहे ती बघायची असते. आणि सत्याची बाजू काय आहे ही मी सांगण्याची आवश्यकता नाही आहे. अरे छत्रपती शिवाजी महाराजांचं तुम्ही नाव घेता. काय सांगितलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी? छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं, एखादा अधिकारी जर जनतेवर अन्याय करत असेल, भ्रष्टाचार करत असेल, तर शिवाजी महाराज म्हणतात त्याला कठोरात कठोर दंड करा. कोकणातील शिवथर परगणाचा अधिकारी पद्माजी यशवंतराव याने जनतेवर अन्याय केला आणि भ्रष्टाचार केला. ही गोष्ट समजल्यानंतर महाराजांनी त्याचे डोळे काढून त्याला अदबखाना म्हणजे तुरुंगामध्ये डांबले. शिवरायांनी 1671 गुंजन मावळ्याच्या शिळीमकर देशमुखांना पाठवलेल्या आपल्या पत्रामध्ये हे स्पष्ट केलेलं आहे. बंधू भगिनींनो, 9 मे 1674 रोजी दाभोळचा सुभेदार व इतर अधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रामध्ये शिवाजी महाराज लिहितात, तुमच्या छावणीतील पागेसाठी आवश्यक असणारा चारा, वैरण, दाणा योग्य प्रमाणात त्या ठिकाणी जमा करा. कोणीही रयतेकडून सक्ती करून दाणा आणेल, वैरण आणेल, कोणी भाजीपाला आणेल, तो ऐसा करू लागेल म्हणजे रयतेच्या वाटेल मुघल मुलाखत असेल त्याहून अधिक. मी सगळं वाचत नाही, पण त्यात ते शेवटी असं म्हणतात की रयतेला लुटून या ठिकाणी जर काम कराल तर तुमचे हात छाटण्यात येतील. हे छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलेलं आहे. माझं एवढंच म्हणणं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार त्यांनाच आहे जे छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे पारदर्शी कारभार करतील. पारदर्शी कारभार, पारदर्शी कारभार हा छत्रपती शिवाजी महाराजांचा मूलमंत्र आहे. अरे देवेंद्र फडणवीस काय आहे, तो किस झाड की पत्ती आहे, माझी अवकात काय आहे, पण मला विश्वास आहे, मला आशीर्वाद महाराजांचा आहे. आणि महाराजांचा आशीर्वाद ज्याला प्राप्त होतो, आज पाणी पितोय, 21 तारखेला पाणी पाजणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगतो, आशिष शेलारांनी आपल्याला सांगितलं भाजपचं आणि मुंबईचं नातं काय आहे. आशिष शेलार, तुम्ही विसरले, भाजपचं आणि मुंबईचं एक नातं अजून आहे. भारतीय जनता पक्षाची स्थापना याच मुंबईमध्ये झाली आहे. देशातला एकमेव राष्ट्रीय पक्ष आहे ज्याची स्थापना याच मुंबईमध्ये झाली आहे. आणि म्हणून स्थापनेच्या वेळी अटल बिहारी वाजपेयीजी आमचे नेते म्हणाले होते, अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा. मी त्याच्यामध्ये एक गोष्ट जोडतो, परिवर्तन ये समय की मांग है और परिवर्तन होकर रहेगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.